नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। परंडा तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी। संत बाळूमामांच्या पुण्यतिथीनिमित्त गोसावीवाडी ते आदमापूर पायी दिंडी। परंड्यात काळे परिवाराच्या वतीने स्वागत व अन्नदान। भाविकांचा मोठा सहभाग। भक्तिमय वातावरणात दिंडीचा प्रवास सुरू। कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूरकडे दिंडी मार्गस्थ। या बातमीचे प्रायोजक आहेत केक डिलाइट केक शॉप। परंडा शहरात प्रथमच फ्रेश आणि प्युअर व्हेज केक। आमच्याकडे वाढदिवस, लग्न, साखरपुडा, बेबी शॉवर, नामकरण तसेच इतर सर्व शुभ प्रसंगांसाठी आकर्षक, स्वादिष्ट आणि दर्जेदार केक ऑर्डरनुसार बनवून भेटतील। आपल्या आवडीनुसार डिझायनर, फोटो, थीम आणि कस्टमाइज्ड केक बनवून मिळतील। पत्ता पवार कॉम्प्लेक्स, डीके हेअर सलूनच्या शेजारी, बावची रोड, परंडा। आता बातमी विस्ताराने। श्री संत बाळूमामांच्या पुण्यतिथीनिमित्त गोसावीवाडी येथून आदमापूरकडे निघालेल्या भक्तिमय पायी दिंडी सोहळ्याला यंदाही मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे। संत बाळूमामांच्या भक्तीने भारावलेल्या वातावरणात निघालेल्या दिंडीमध्ये भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत। गोसावीवाडी येथील भाविकांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हा पायी दिंडी सोहळ्याचा दुसरं वर्ष आहे। सोमवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी गोसावीवाडी येथून दिंडीचं भक्तिमय वातावरणात प्रस्थान झालं। संत बाळूमामांच्या मुख्य समाधीस्थळी दर्शन घेण्यासाठी ही दिंडी 31 ऑगस्ट रोजी आदमापूर, जिल्हा कोल्हापूर येथे पोहोचणार आहे। दिंडी चालक म्हणून गजेंद्र कुंडलिक खोत जबाबदारी पाहत आहेत। मंगळवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी दिंडी परंडा येथे पोहोचली। यावेळी ढगपिंपरीचे माजी सरपंच बप्पाजी काळे व प्रज्ञा काळे यांच्या वतीने दिंडीचे भक्तिभावाने स्वागत करण्यात आले। दिंडीतील भाविकांसाठी काळे परिवाराच्या वतीने अन्नदानाचा उपक्रमही राबविण्यात आला। परंडा तालुक्यातील विविध ठिकाणांहून मार्गक्रमण करत ही दिंडी पुढे कुर्डवाडी मार्गे आदमापूरकडे मार्गस्थ झाली। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूजला सबस्क्राइब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा। बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा।